नवी मुंबई नेटवर्क। सत्ताईस फरवरी को जूहीनगर स्थित रेलवे कॉलोनी में अचानक महावितरण के ट्रांसफार्मर में आग लगने से अफरा तफरी का माहौल व्याप्त हो गया था। वहीं ठीक दूसरी तरफ इस हादसे के चलते जूहीनगर सेक्टर 22 और 23 में बिजली आपूर्ति पूरी तरह से ठप और खंडित हो गई थी। ऐसे में इस आग को नियंत्रण में लाना जहां दमकल विभाग के लिए सबसे बड़ी चुनौती रही, वहीं ठीक दूसरी तरफ इस खंडित हुई विद्युत आपूर्ति को सुचारू रूप से शुरू करना किसी बड़ी चुनौती से कम न था। ऐसे में दमकल विभाग और महावितरण विभाग के साथ ही साथ सरकारी यंत्रणा और नागरिकों के सहकार्य करने के लिए महत्वपूर्ण भूमिका अदा की भारतीय जनता पार्टी के युवा नेता निशांत भगत ने मौका वारदात पे पहुंचकर इस आग की घटना को रोकने और रहवासियों के सुरक्षा के दृष्टिकोण से तालमेल साधने की सफल कोशिश की। बता दें कि इस घटना में महावितरण के 2 ट्रांसफार्मर के साथ अन्य यंत्रणा पूरी तरह से खंडित हो चुकी थी। ऐसे में महावितरण के अधिकारियों ने युद्ध स्तर पर खंडित विद्युत आपूर्ति को पुनः शुरू करने का काम अपने हाथों में लिया। मैन पावर बढ़ाकर अथक काम किया और जो विद्युत फॉल्ट को दूर करने में 2 दिनों का समय लगता था, वह काम महावितरण के अधिकारियों ने बेहद तत्परता के साथ मात्र 12 घंटों में कर दिखाया और नागरिकों को बहुत बड़ी दिलासा दी। महावितरण के अधिकारियों के इसी लगन और जज्बे को सलाम करते हुए युवा नेता निशांत भगत ने नेरुल स्थित महावितरण कार्यालय में जाकर अधिकारियों का विशेष तौर पर सम्मान किया। इस दौरान महावितरण के कार्यकारी अभियंता SD गायकवाड़, अतिरिक्त कार्यकारी अभियंता KD धनायत, सहायक अभियंता AD दिघे, सहायक अभियंता AS सिंगले और सहायक अभियंता JL पाटिल समेत अधिकारियों की टीम ने यह काम मुमकिन कर दिखाया। इन कार्यों को रिकॉर्ड तोड़ समय में अथक परिश्रम से पूरा कर नागरिकों को राहत देने के लिए निशांत भगत ने इन तमाम अधिकारियों का सम्मान कर उनका अभिनंदन किया। इस दौरान कार्यकारी अभियंता SD गायकवाड़ ने कहा कि इस खंडित विद्युत आपूर्ति को दोबारा से शुरू करने के लिए किस तरह की चुनौतियों का उन्हें सामना करना पड़ा। जुहीनगर मध्ये शनिवारी सबस्टेशन लागलेली होती। त्यामध्ये 2 ट्रान्सफॉर्मर, एक RMU, LT चे 2 फीडर पिलर आणि केबल्स, ST-LT केबल्स अफेक्ट झालेले होते आणि याच्यावरचा सगळा जो भाग आहे तो त्या ठिकाणची लाईट बंद झालेली होती। आमच्या पुढे हे चॅलेंज होतं की ही लाईट लवकरात लवकर सुरू करणे आणि रात्रीचा सप्लाय लोकांचा चालू करणे। त्याच्यामध्ये आम्ही इमिडिएटली ॲक्शन्स घेतल्या। माझे जे काही अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत, सहाय्यक अभियंता आहेत, ते घटनास्थळी होतेच। त्यानुसार आम्ही 3 एजन्सी डिप्लॉय केले। केबल जॉईंटिंगसाठी 2 एजन्सी डिप्लॉय केल्या, ट्रान्सफॉर्मरसाठी 1 एजन्सी डिप्लॉय केली। आम्ही एक नवीन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसवला, नवीन RMU बसवला, नवीन फीडर पिलर बसवला। STचे आम्ही 3 जॉईंट मारले, LT केबलचे आम्ही 8 जॉईंट मारले आणि हे सगळं काम साधारणतः 2-2:30 वाजता दुपारी सुरू झालं आणि रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान सगळा सप्लाय आम्ही व्यवस्थितपणे रिस्टोर केला। म्हणजे 12 तासामध्येच हे एवढं काम आम्ही करू शकलो। इम्पॅनल मधल्या एजन्सी आहेत त्यांनी चांगलं काम केलं, माझ्या सगळ्या सहकार्यांनी चांगलं काम केलं आणि आजूबाजूचे जे रहिवासी लोकप्रतिनिधी आहेत
त्यांचंही आम्हाला त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य मिळालं। वहीं रेलवे कॉलोनी के रहवासी तिवारी ने बताया कि किस तरह से इस पूरे घटना के बाद महावितरण विभाग के अधिकारी और निशांत भगत ने तत्परता दिखाई और लोगों को किस तरह से राहत देने का काम किया। शनिवार को सुबह जो 11 बजे जो हादसा हो गया, आग लग गई, एक बड़ा हादसा हो गया। सब कॉलोनी के नागरिक तो एकदम डर गए थे, लेकिन वहाँ पे जो एमएससीबी की टीम और हमारे निशान भगत जी, इन्होंने जो वो टाइम पे ये लिया, स्टेप लिया, वो बहुत अच्छा था कि फटाफट उन्होंने रिक्वेस्ट किया जो एमएससीबी के वरिष्ठ अधिकारी है, उनसे रिक्वेस्ट किया कि जल्द से जल्द होना चाहिए। तो ये होने के लिए जो टाइम लगने वाला था वो कम से कम दो दिन का टाइम था, लेकिन उनके जो टेक्नीशियंस है और स्टाफ है, जो कर्मचारी, उन्होंने जल्द से जल्द काम करके ये जो लाइट्स चालू करके दिए हमको कॉलोनी को, उसके लिए हम उनका धन्यवाद करते हैं। निशांत भगत ने कहा कि एक बड़ी चुनौती होने के बावजूद भी महावितरण के अधिकारियों ने न आव देखा न ताव और अपनी जिम्मेदारी बखूबी निभाते हुए दिखा दिया कि अगर लगन और प्रबल इच्छा शक्ति हो तो कुछ भी नामुमकिन नहीं। परवाच्या दिवशी रेल्वे वसाहतीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागली। दरम्यान सकाळी 10:30-11च्या सुमारास ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर तिथं फायर ब्रिगेडला बोलावून त्या ठिकाणी ती आग विझवण्यामध्ये यश आलं। परंतु त्यानंतर सेक्टर 22 आणि सेक्टर 23 म्हणजे रेल्वे कॉलनी पूर्ण आणि सेक्टर 23 मधील 12.5% गावठाण विभागातील राहणाऱ्या नागरिकांची पूर्णतः लाईट गेलेली असताना त्या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 दिवस लाईट आणण्यासाठी म्हणजे पूर्ण ट्रान्सफॉर्मर परत सुव्यवस्थित करण्यासाठी जवळ 2 ते 3 दिवस जाणार होते। परंतु त्याच दरम्यान गायकवाड साहेब आणि तिथले सर्व त्यांचे सहकारी अधिकारी त्या ठिकाणी उभे होते। त्यांना मी रिक्वेस्ट केली की माझ्या प्रभागातील नागरिकांना बिना लाईटचं तुम्ही ठेवू नका, अंधारात ठेवू नका, रात्र का होईना परंतु त्यांना रात्री तरी लाईट आली पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा म्हणून त्यांना विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन श्री सयाजीराव गायकवाड साहेब यांनी त्वरित त्या ठिकाणचे सर्व सूत्र हलवून सर्व अधिकारी कर्मचारी आणि कामगार वर्गाला सूचना देऊन आदेश देऊन त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उभं करणं, त्या ठिकाणी हायड्रा डंपर सर्व लेबर कामगार या ठिकाणी त्या तिथं सदर ठिकाणी बोलावून जे काय वायरिंगचं काम होतं 8 जॉईंट्स होते, 2 ट्रान्सफॉर्मर होते, सेक्टर 22 आणि 23ची लाईट आणण्यासाठी जे काय त्या ठिकाणी त्यांनी सतर्कता दाखवली आणि तात्काळ त्या ठिकाणी काम चालू केलं आणि जवळजवळ 12 तासामध्ये जे जीवन विस्कळीत झालेलं होतं ते पुन्हा एकदा चांगलं त्या ठिकाणी लाईट आणून सदर ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि जे काही सतर्कता दाखवली आणि त्यामुळं जुईनगर विभागातील रेल्वे कॉलनी असो किंवा सेक्टर 23 मधले नागरिक असो त्यांना रात्री 3:30 वाजता म्हणजे चालू झालेलं काम हे 2:30 वाजता आणि लाईट चालू झाली ती 3:30 वाजता म्हणजे 12 तासाच्या आत त्यांनी त्या ठिकाणी लाईट आणून दिली आणि म्हणून त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रभागातील सर्व नागरिक रेल्वे कॉलनी वसाहतीमधील नागरिक या ठिकाणी त्यांचं मी आभार व्यक्त केलं। त्यासोबतच एक प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणचे आमचे सर्व दीपक तारी, संतोष पाटील आणि CRMS आणि NRMU ज्या संघटना रेल्वे वसाहतीमध्ये आणि रेल्वेमध्ये काम करतात या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना तिथं नाश्ता पाण्याची चाय पाण्याची व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करण्यामध्ये जो प्रशासनाला जे काय जनतेकडनं जो सहकार्य पाहिजे होतं त्यामध्ये विशेष करून NRMU ही संघटना आणि CRMS या संघटनेने विशेष सहकार्य त्या ठिकाणी केलं, जेवण पाण्याची व्यवस्था केली आणि एक प्रशासन आणि जनतेमधला एक जो दुवा आहे तो चांगलं एकत्र आल्यानंतर कसं चांगलं काम होऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी रेल्वे वसाहतीमध्ये झालं आणि म्हणून जे 2 दिवसाचं काम होतं ते 12 तासामध्ये शक्य झालं आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी सर्व आम्ही सहकारी या ठिकाणी आलेलो होतो। सकाळी ज्यावेळेस मला 10:30-11च्या दरम्यान फोन आला की आग लागले म्हणून मी त्वरित त्या ठिकाणी 10 ते 5 मिनिटाच्या आत मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि सर्व आमचे सहकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मदत कशी होईल त्यासाठी मी स्वतः तिथं उभं राहिलो। रात्री 12-1 वाजेपर्यंत मी स्वतः तिथे उभं होतो आणि तिथं जे काही साहित्य लागेल, जे काही त्यांना मदत लागेल, जसं मी बोललो लाईटसाठी हॉलोजन असतील किंवा त्यांना चाय पाण्याची नाश्ता असेल किंवा जेवणाची व्यवस्था असेल, त्यांना जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं आणि आज त्या ठिकाणी जो काही जीवन विस्कळीत झालेलं होतं तो पुन्हा एकदा
सुस्थितीत झालेला आहे. तिथं कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही, कोणालाही हानी झाली नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब होती आणि म्हणून त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य त्या ठिकाणी MECDच्या अधिकाऱ्याने केलं. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.